मी पोलीस आयुक्त देवेंद्र भारती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांना धन्यवाद देतोय। त्यांनी या दोन्ही भगिनींना न्याय मिळेल त्याचा कुटुंबाला खोट्या पद्धतीने गुंतवण्याचा प्रयत्न झाला होता आणि तो फिरोज इक्बाल याच्याकडे तीव्र कारवाई सगळ्या सहकार्यांवर व्हायला हवी या आमच्या सगळ्या मागण्या पोलीस आयुक्तांनी मान्य केला आहे। या प्रकरणाचा तपास पूर्ण त्याचबरोबर या परिवारांचा लोकांना जेलमध्ये टाकण्याचा जो दुस्साहस पोलीस अधिकाऱ्यांनी केलं त्याचा तपास आता मुंबईचे जॉईंट पोलीस कमिशनर क्राईम लक्ष्मी गौतम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे। उद्या सकाळपासून क्राईम ब्रांच याची चौकशी पुढे नेणार आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी यात गलथानपणा केला आहे हे सिद्ध झालं तर त्याच्यावर कडक कारवाई होणार। एकूण तब्बल 12-13 तास उलटून गेलेला आहे आंदोलन तुम्हाला करावं लागलं। पुढे जर यातून जर यांना न्याय मिळाला नाही पीडित कुटुंबाला तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार? असं आहे की हे जे मुस्लिम जिहादी माफिया नेत्यांचं कटकारस्थान होतं। आपण पाहिलं की नाशिक असो, अग्रीपाडा असो की अमरावती असो आणि घाटकोपर सगळ्या ठिकाणी मुस्लिम माफिया आमचा हिंदू मुलींना ताई माई यांना फसवण्याचा प्रयत्न करतात। इथे तर 6-7 वर्षाच्या मुलींना त्यांनी हे प्रकरण घाटकोपरचं दुसरीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता, पण आता गोष्ट स्पष्ट झाली आहे आणि आता आम्हाला न्याय मिळेल याची खात्री झाली आहे।